सत्तेची ऊब मिळावी यासाठी अजित पवार काका शरद पवारांना सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले। मात्र आता अजित पवारांना सत्तेची ऊब नाही, मैत्रीची ऊब नाही, तर या सत्तेचा दाह जाणवतो आहे। पार्थ पवारांवरती पुण्यातील ज्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आरोप करण्यात आले, त्या प्रकरणात ज्या आक्रमक आणि वेगवान पद्धतीने प्रशासनाने कारवाई केली आहे, ती पाहता अजित पवारांची कोंडी त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून करण्याचा प्रयत्न होतोय का, आणि याला येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। या सगळ्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अजित पवारांचा स्वभाव हा समोरच्याला डॉमिनेट करण्याचा आहे। काँग्रेससोबत 15 वर्ष सत्तेत राहूनच राष्ट्रवादी काँग्रेसनी हातपाय पसरले आणि आघाडीमध्ये मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचं खच्चीकरण करतच राष्ट्रवादी काँग्रेस वाढली। आधी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून राष्ट्रवादीने खेचून घेतली, त्यानंतर पुणे महापालिकेतील काँग्रेसची सत्ता देखील अजित पवारांनी कलमाडींकडून खेचून घेतली। त्याचबरोबर पुण्याची जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादी काँग्रेसनी स्वतःकडे घेतली। राज्यात इतर अनेक ठिकाणी सत्तेत मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसचं खच्चीकरण करतच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वाढला, विस्तारला। मात्र भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असताना या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना सत्तेचा नेमका उलट अनुभव यायला लागलाय। गेल्या काही दिवसांमधली आपण काही उदाहरणं जर नजरेसमोर ठेवली, सगळ्यात आधी सोलापूर जिल्ह्यातले अजित पवारांच्या पक्षात असलेले जे माजी आमदार आहेत, ते भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे खेचले, ज्यामध्ये राजन पाटील आहेत, ज्यामध्ये बबनदादा शिंदे आहेत। हे असे आमदार की जे पूर्वपार राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेले आहेत। त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने सलोखा करण्यासाठी बाध्य केलं। अजित पवार गेली काही दशकं या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहेत, सचिव आणि इतर सगळी पदं अजित पवारांच्या मर्जीने त्या ठिकाणी ठरवली जातात। मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं। त्यानंतर अजित पवारांचे विश्वासू असलेले नामदेव शिरगावकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची पदं स्वतःच्या ताब्यात घेण्याची मोहीम व्यवस्थितपणे राबवली आणि अजित पवार हतबलपणे या सगळ्याला तयार झाले। त्यानंतर पार्थ पवारांचं सध्या चर्चेत असलेलं जमीन घोटाळ्याचं, कथित घोटाळ्याचं हे प्रकरण, पुण्यातील मुंडवा भागामध्ये जे बॉटॅनिकल गार्डन आहे, त्या ठिकाणी खरं तर शेकडो वर्षांपासून हे गार्डन आहे। तिथली झाडं काही 100 वर्षांपासूनची आहेत। ब्रिटिश काळापासून त्या भागामध्ये जमिनी वतन म्हणून देण्याची प्रथा आणि या ठिकाणी असलेल्या महार वतनाच्या जागेवरतीच हे बॉटॅनिकल गार्डन उभा करण्यात आलं। त्यासाठी 99 वर्षांच्या कराराने या वतनदारांनी जागा बॉटॅनिकल गार्डनसाठी देण्याचं दाखवण्यात आलं आणि पुढं स्वातंत्र्यानंतर देखील हे जे काही आहे ठरलेलं बॉटॅनिकल गार्डनला जागा देणं तसंच सुरू राहिलं। मात्र पार्थ पवारांना या जागेवरती IT पार्क उभा करायचं होतं। दरम्यानच्या काळात ज्या महार समाजातील लोकांच्या नावावरती या वतनाच्या जमिनी होत्या, एकूण 48 एकरांचा हा बॉटॅनिकल गार्डनचा परिसर आहे, त्यातील काही लोकांकडून या जमिनी तेजनानी नावाच्या एका व्यक्तीच्या महिलेनी पॉवर ऑफ अटर्नी करून त्यावेळी खरेदी केल्याचं सांगितलं जातं। त्या बदल्यात काही रक्कम देखील दिल्याचं सांगितलं जातं। मात्र पॉवर ऑफ अटर्नी घेतल्यानंतर त्या महिलेनी पुढची काही वर्ष काहीच केलेलं नाही। साधारणपणे 2006च्या दरम्यान ही पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आणि त्यानंतर त्या महिलेनी मिळवलेले अधिकार पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून ती जागा एका कंपनीला आणि एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला आणि त्यानंतर त्या जागेवरती एक IT पार्क करण्याचा जो इरादा आहे, जो आराखडा आहे, तो पार्थ पवार यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे ठेवला आणि त्याला तात्काळ परवानग्या
या प्रशासनाकडून मिळत गेल्या, पुण्याच्या प्रशासनाकडून मिळाल्या, कारण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि गेली अनेक वर्ष पुण्यावरती त्यांची एक हाती पकड राहिली आहे. आता ती आहे का, आता ती उरली आहे का, हा प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होतो आहे. कारण आपण पाहिलं हे प्रकरण माध्यमांमध्ये आलं, मुंबईतून आणलं गेलं आणि त्यानंतर अतिशय वेगाने या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाईची पावलं उचलली गेली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगितलं. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळंच अजित पवारांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतोय का, हा प्रश्न विचारला जातोय. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या कथित घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. मोठ्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांना सामोरं जावं लागलं आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्याचं भाजपचं नेतृत्व मुरलीधर मोहोळ करणार आहेत आणि भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच आहे. मग ती पुणे महापालिकेची निवडणूक असो, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका 2017मध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकल्याच आणि आता जिल्हा परिषद हे भाजपचं पुढचं लक्ष आहे. त्यासाठी भोरचे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुरंदरचे संजय जगताप काँग्रेसचे माजी आमदार भाजपने स्वतःच्या पक्षात घेतलेत आणि आता अजित पवारांच्या या अशा कोंडी करण्यातून भारतीय जनता पक्षाने आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष असतात, मग ठाकरेंची शिवसेना असो किंवा इतर राज्यांमधले वेगवेगळे पक्ष असोत, भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा अनुभव वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घेतला आहे. अजित पवार आता तो अनुभव घेत आहेत. कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.